बॅक टू ऑफिशियल अख्तर रहमान सर यूट्यूब चॅनल. विद्यार्थी मित्रांनो, एका नवीन व्हिडिओमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पुन्हा मराठी भाषेचे एकूण 20 टॉप क्वेश्चन्स पाहणार आहोत. भाषा 1 व भाषा 2 पेपर 1 व पेपर 2 साठी महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा महाटेट 10 नोव्हेंबर असणाऱ्या पेपरांसाठी अत्यंत उपयुक्त हे प्रश्न असणार आहे. विविध पुस्तकांचा वापर करून आपण आपल्यासाठी टॉप 20 क्वेश्चन दररोज आणत आहोत. तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया. व्हिडिओ सुरू करण्या अगोदर आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. साईडचे जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा, जेणेकरून आपल्याला अशाच प्रकारचे व्हिडिओ वेळेवर पाहायला मिळेल. डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुपची लिंकसुद्धा दिलेली आहे. तिथे जाऊन आपण आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुपलासुद्धा जॉईन करू शकतात. तर चला पाहूया प्रश्न क्रमांक 1. व्हिडिओला प्लीज लाईक करा. प्रश्न येथे दिलेला आहे, विनय या शब्दापासून तयार झालेला विशेषण ओळखा. हे बघा, आपल्याला विनय या शब्दापासून कोणतं विशेषण तयार झालेलं आहे येथे उत्तर द्यायचं आहे. 4 पर्याय मित्रांनो आपल्यासमोर इथे दिलेले आहे. विनया, विनयशील, विनम्रता किंवा विनयता. तर हे बघा मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर असणार आहे ते असणार आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजे विनयशील. विनय या शब्दापासून तयार झालेला विशेषण म्हणजे विनयशील. पर्याय क्रमांक 2 जे असेल ते आपलं इतर बरोबर उत्तर असणार आहे. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 2 मित्रांनो इथे विचारलेला आहे की रामाने नलाकडून सेतू बांधविला. वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा. हे बघा, हे वाक्य इथे दिलेले आहे. रामाने नलाकडून सेतू बांधविला. या वाक्यातील आपल्याला क्रियापदाचा प्रकार ओळखायचा आहे. 4 प्रकार आपल्याला इथे दिलेले आहे मित्रांनो. प्रयोजक क्रियापद, शक्य क्रियापद, सिद्ध क्रियापद किंवा भावकर्तृक क्रियापद. तर हे बघा मित्रांनो, हे जे वाक्य असणार आहे ते असणार आहे प्रयोजक क्रियापद. म्हणजे पर्याय क्रमांक 1 जे असेल ते आपलं इथे योग्य उत्तर असणार आहे. याचे काही उदाहरणं आपण इथे पाहूया मित्रांनो. हे बघा, इथे उदाहरण दिलेलं आहे की स्पष्टीकरण दिलेलं आहे. कर्ता ज्यावेळी दुसऱ्याकडून क्रिया घडवून आणतो तेव्हा ते प्रयोजक क्रियापद असते. ओके. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 3 इथे विचारलेला आहे की मुले शाळेत गेली. हे वाक्य खालीलपैकी कोणत्या प्रकाराचे आहे. हे बघा, एक वाक्य इथे दिलेलं आहे, मुले शाळेत गेली. आपल्याला ओळखायचं आहे की हे वाक्य खालीलपैकी कोणत्या प्रकाराचे वाक्य आहे. 4 पर्याय मित्रांनो आपल्याला इथे दिलेले आहे. स्वार्थी, आज्ञार्थी, विद्यार्थी किंवा यापैकी नाही. तर हे बघा मित्रांनो, हे जे वाक्य असणार आहे मुले शाळेत गेली, हे वाक्य असणार आहे स्वार्थी वाक्य. म्हणजे पर्याय क्रमांक 1 जे असेल ते आपल्या इथे बरोबर उत्तर असणार आहे. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 4. मित्रांनो प्रश्न क्रमांक 4 येथे दिलेला आहे की मला परीक्षेत पहिला वर्ग मिळावा. हे वाक्य, हे बघा, मला परीक्षेत पहिला वर्ग मिळावा हे वाक्य कोणते आहे हे आपल्याला इथे उत्तर द्यायचं आहे. 4 पर्याय आपल्याला इथे सुद्धा दिलेले आहे. आज्ञार्थी, विद्यार्थी, संकेतार्थी किंवा यापैकी नाही. तर हे बघा मित्रांनो, जेव्हा इच्छा, विद्यार्थी म्हणजे इच्छा, जेव्हा आपली इच्छा दर्शविली जाते तेव्हा विद्यार्थी वाक्य होते. येथे काय आहे, मला परीक्षेत पहिला वर्ग मिळावा ही इच्छा आहे. तर ऑप्शन नंबर 2 जे असेल ते आपलं इथे बरोबर उत्तर असणार आहे. म्हणजे पर्याय क्रमांक विद्यार्थी जे आहे ते आपलं इथे बरोबर उत्तर असणार आहे. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न म्हणजे प्रश्न क्रमांक 5. प्रश्न क्रमांक 5 येथे दिलेला आहे की निमंत्रण आले तर मी येईन या वाक्यातील अर्थ. हे बघा, येथे एक वाक्य दिलेलं आहे, निमंत्रण आले तर मी येईन. या वाक्यातील आपल्याला अर्थ ओळखायचा आहे. कोणता अर्थ आहे. 4 पर्याय दिलेले आहे. स्वार्थ आहे, आज्ञार्थ आहे, विद्यार्थी आहे किंवा संकेतार्थ आहे. तर हे बघा, आपल्याला इथे संकेत दिसत आहे, कारण निमंत्रण आले तर मी जाईल हे एक संकेत आपल्याला इथे दिसत आहे. तर ऑप्शन नंबर 4 जे आहे मित्रांनो ते आपला योग्य उत्तर इथे असणार आहे. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 5. प्रश्न क्रमांक 5 अशा प्रकारे येथे दिलेला आहे मित्रांनो. तुम्ही पाहू शकता की आकाशात जेव्हा ढग जमतात तेव्हा मोर नाचू लागतो. हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे. तर हे बघा, ज्या मूळ वाक्यात दुसरं वाक्य आश्रित वाक्य असते त्याला आपण काय म्हणतो तुम्हाला माहीत आहे. आकाशात जेव्हा ढग जमतात तेव्हा मोर नाचू लागतो हे वाक्य कोणत्या प्रकाराचे आहे. 4 पर्याय आपल्याला इथे दिलेले आहे. केवल वाक्य, संयुक्त वाक्य, गौण वाक्य किंवा मिश्र वाक्य. तर हे बघा मित्रांनो, हे जे वाक्य असणार आहे ते असणार आहे मिश्र वाक्य. म्हणजे पर्याय क्रमांक 4 जे असेल ते आपला योग्य उत्तर इथे असणार आहे. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 7. अतिशय IMP हा क्वेश्चन असणार आहे. तुम्ही हा क्वेश्चन पाठ करून ठेवा. मंदाक्रांता या अक्षर गुणवृत्तातील प्रत्येक चरणामध्ये किती अक्षरे असतात. टेक्स्ट असिस्टंट 2017 मध्ये हा सुद्धा प्रश्न विचारला गेला होता की मंदाक्रांता या अक्षर गुणवृत्तातील प्रत्येक चरणामध्ये किती अक्षर असतात. 4 पर्याय दिलेले आहेत. 14 असतात, 15 असतात, 17 किंवा 18. तर योग्य उत्तर असणार आहे 17. म्हणजे ऑप्शन नंबर 3 जे आहे ते आपल्या इथे योग्य उत्तर असणार आहे की मंदाक्रांता या अक्षर गुणवृत्तात 17 अक्षरे असतात. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 8. प्रश्न क्रमांक 8 येथे दिलेला आहे. हे बघा, DSTI 2004 मध्ये हा प्रश्न विचारला गेला होता की कन्या हा शब्द कोणत्या प्रकारचा आहे. हे बघा, कन्या हा शब्द कोणत्या प्रकारचा आहे येथे आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. 4 पर्याय आपल्याला इथे दिलेले आहेत. तद्भव,
तत्सम, देशी किंवा परभाषी. तर हे बघा कन्या हे जे शब्द असणार आहे ते असणार आहे तत्सम शब्द असणार आहे. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न म्हणजे प्रश्न क्रमांक 9. हे बघा PSI 2014मध्ये हा प्रश्न विचारला गेला होता. मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो, मी दररोज तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो की इतर स्पर्धे परीक्षेत महाराष्ट्रात जी स्पर्धा परीक्षा घेतली जातात त्या स्पर्धा परीक्षेमध्ये मराठीच्या सेक्शनला जे जे प्रश्न विचारले जातात तेच प्रश्न हे लोक TETच्या परीक्षेतसुद्धा विचारतात. तुम्ही 2013 ते 2021 पर्यंत सगळे क्वेश्चन पेपर पाहून घ्या आणि प्रत्येक पेपरमध्ये या लोकांनी जे प्रश्न टाकलेले आहेत ते इतर स्पर्धेत येणारे प्रश्न ते त्या परीक्षेमध्ये टाकतात. याचा काही निश्चित सिलेबस नाही, तुम्हाला माहीत आहे. म्हणजे असा कोणताही सिलेबस नाही, फक्त व्याकरणच्या आधारावर आणि एक पॅराग्राफच्या आधारावर हे प्रश्न विचारले जातात. काही फिक्स सिलेबस यांचं नाही आहे. आणि मी तुम्हाला पुन्हा सांगतो की इतर स्पर्धे परीक्षेची पुस्तकातून हे प्रश्न घेतलेले असतात किंवा इतर स्पर्धा परीक्षेच्या पेपरामध्ये जे प्रश्न विचारले जातात तेच प्रश्न हे लोक तुम्हाला TETमध्ये विचारतात. हे तुम्ही लक्षात ठेवा. इथे PSI 2014मध्ये हा प्रश्न घेतला होता की पुढीलपैकी कानडी शब्द कोण येते. हे बघा 4 पर्याय आपल्याला इथे दिलेले आहे. दादर, डबा, रिकाम टेकडा, ताई, भाकरी, तूप, ताळा, अनारसा, शेकेकाई, तपास, दाम, कोरड. हे 4 पर्याय आपल्याला इथे दिलेले आहे. आपल्याला इथे कानडी शब्द ओळखायचा आहे. तर हे बघा मित्रांनो, ताई, भाकरी, तूप म्हणजे पर्याय क्रमांक 3 जे असेल ते आपला इथे, पर्याय क्रमांक 2 जे असेल ते आपला इथे योग्य उत्तर असणार आहे. हे तिघी जे आहे ते कानडी शब्द आहे. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 10. मित्रांनो प्रश्न क्रमांक 10 येथे विचारलेला आहे की आपण पाहू शकतात प्रश्न क्रमांक 10 येथे विचारलेला आहे की पुढीलपैकी परभाषीय शब्द कोणता आहे. बघा परभाषीय शब्द कोणता आहे हे आपल्याला इथे ओळखायचं आहे. परभाषीय म्हणजेच विदेशी शब्द कोणता आहे हे आपल्याला इथे ओळखायचा. 4 पर्याय दिलेले आहे. यथामती, भाऊ, अर्ज, डोळा. हे बघा इथे जे योग्य उत्तर असणार आहे ते असणार आहे पर्याय क्रमांक 2 अर्ज. पर्याय क्रमांक 2 जे असेल ते आपला अर्ज इथे योग्य उत्तर असणार आहे. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न म्हणजे प्रश्न क्रमांक 11. अतिशय IMP हा प्रश्न असणार आहे. मित्रांनो व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा. तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुपची लिंकसुद्धा दिलेली आहे मित्रांनो. तिथे जाऊन आपण आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुपलासुद्धा जॉईन करू शकतात. प्रश्न इथे विचारलेला आहे की कोलंबसाचे गर्वगीत ही काव्यरचना कोणाची आहे. तर हे बघा 4 पर्याय आपल्याला इथे दिलेला आहे. गोविंदाग्रज, कुसुमाग्रज, माधवनुज किंवा केशवसूत. तर हे बघा मित्रांनो कोलंबसाचे गर्वगीत हे जी कविता आहे ती काव्यरचना जी आहे ती कुसुमाग्रज यांची आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 2 जे असेल ते आपला इथे योग्य उत्तर असणार आहे. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 12 येथे दिलेला आहे की प्रश्न क्रमांक 12 येथे विचारलेला आहे मित्रांनो की नटसम्राट या नाटकाचे लेखक कोण आहे. बघा मित्रांनो प्रश्न विचारलेला आहे की नटसम्राट या नाटकाचे लेखक कोण आहे. 4 पर्याय दिलेला आहे. विष्णू वामन शिरवाडकर, रग गडकरी, प्रल्हाद केशव अत्रे किंवा रत्नाकर मतकरी. तर हे बघा मित्रांनो नटसम्राट हे जे नाटक आहे ते आहे वि. वा. शिरवाडकर म्हणजे विष्णू वामन शिरवाडकर यांचे हे नाटक आहे. पर्याय क्रमांक 1 जे असेल ते आपला इथे योग्य उत्तर असणार आहे. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 13. मित्रांनो प्रश्न क्रमांक 13 येथे विचारलेला आहे की हे बघा प्रश्न क्रमांक 13 इथे विचारलेला आहे की पूर्ण अभ्यस्त शब्द ओळखा. आपल्याला इथे पूर्ण अभ्यस्त शब्द ओळखायचा आहे. 4 पर्याय दिलेले आहेत. डावपेच, धनदौलत, गडबड किंवा समोरासमोर. तर हे बघा मित्रांनो येथे जे योग्य उत्तर असणार आहे ते असणार आहे पर्याय क्रमांक 4 म्हणजेच पूर्ण अभ्यस्त शब्द आहे समोरासमोर. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 14. प्रश्न क्रमांक 14 येथे दिलेला आहे की दया या शब्दाचे धातुसाधित रूप कोणते. हे बघा दया एक शब्द इथे आपल्याला दिलेला आहे. त्या शब्दाचे आपल्याला इथे धातुसाधित रूप ओळखायचं आहे. 4 पर्याय दिलेले आहे मित्रांनो. दयाबुद्धी, दयामया, दयानिधी किंवा दयाळू. तर हे बघा ऑप्शन क्रमांक 4 दयाळू हे जे आहे ते आपलं योग्य उत्तर इथे ठरणार आहे. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 15. प्रश्न क्रमांक 15 ST 116 2016मध्ये हा प्रश्न विचारला गेला होता मित्रांनो. रखरख हा शब्द पुढीलपैकी कोणत्या गटातील आहे. हे बघा रखरख हे म्हणजे ध्वनी आपल्याला इथे ऐकायला येते. रखरख हे तुम्ही लक्षात ठेवा. पूर्ण अभ्यस्त, नांदनुकरण वाचक, अंशाभ्यस्त किंवा प्रत्ययघटित. तर हे बघा मित्रांनो रखरख हे जे शब्द असतात ते नांदनुकरण वाचक शब्द असणार आहे. पर्याय क्रमांक 2 जे असेल ते मित्रांनो आपल्या इथे बरोबर उत्तर असणार आहे. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 16. प्रश्न क्रमांक 16 येथे दिलेला आहे की टेक्स्ट असिस्टंट प्री 2017मध्ये हा प्रश्न विचारला गेला होता. अनुकरण वाचक शब्द ओळखा. आता अनुकरण वाचक शब्द म्हणजे जिथे आपल्याला ध्वनी ऐकायला मिळते किंवा ध्वनीसारखा आपल्याला तिथे शब्द पाहायला मिळते त्याला आपण अनुकरण वाचक शब्द असे म्हणतो. 4 पर्याय दिलेले आहे. शेजारी पाजारी, समोरासमोर, मधून मधून,
गुटगुटीत. हे बघा, हे पूर्ण अभ्यस्त शब्द आहे गुटगुटीत. पर्याय क्रमांक 4 जे असेल ते आपल्या इथे योग्य उत्तर असणार आहे. किंवा जेव्हा आपण गुटगुटीत म्हणतो तर एक ध्वनी निर्माण होते, म्हणजे एक ध्वनीसारखी आवाज इथे निर्माण होते. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 17. अतिशय सोपा हा प्रश्न इथे दिलेला आहे की प्रश्न क्रमांक 17 अतिशय सोपा प्रश्न इथे दिलेला आहे मित्रांनो. हे तुम्ही पाहू शकतात की बापरे केवढा मोठा साप, रिकाम्या जागेसाठी योग्य विरामचिन्ह निवडा. हे DTET CET 2010 मध्ये प्रश्न विचारला गेला होता शिक्षक भरतीसाठी. बापरे डॅश डॅश केवढा मोठा हा साप, रिकाम्या जागेसाठी योग्य विरामचिन्हाचा वापर करा. तर हे बघा मित्रांनो, येथे तुम्हाला 4 पर्याय दिलेले आहे: पूर्णविराम, उद्गारवाचक चिन्ह, अर्धविराम किंवा प्रश्नचिन्ह. तर योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2 उद्गारवाचक चिन्ह. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 18. प्रश्न क्रमांक 18 येथे दिलेला आहे की व्याकरणदृष्ट्या योग्य असलेल्या शब्दांच्या पर्याय निवडा. STI 2040 मध्ये हा प्रश्न विचारला गेला होता की व्याकरणदृष्ट्या योग्य असलेल्या शब्दाच्या पर्याय निवडा. तर हे बघा, आपल्याला येथे शुद्ध शब्द ओळखायचा आहे. शुद्ध शब्द कोणता आहे? घनश्याम. 4 प्रकार येथे दिलेले आहे आणि घनश्याम जे असणार आहे ते असणार आहे घनश्याम. म्हणजेच पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3 जे असेल ते आपल्या इथे योग्य उत्तर असणार आहे. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 19. प्रश्न क्रमांक 19 येथे दिलेला आहे की खालील पर्यायातील उत्तरातील कोणता शब्द शुद्ध आहे हे आपल्याला इथे ओळखायचं आहे. 4 दुःशासन आपल्याला इथे दिलेले आहे आणि पर्याय क्रमांक 3 जे असेल ते आपल्या इथे योग्य उत्तर असणार आहे. यानंतर पाहूया मित्रांनो शेवटचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 20 येथे दिलेला आहे की जुने ते सोने या म्हणीचा अर्थ योग्य अर्थ द्या. हे बघा, जुने ते सोने या म्हणीचे आपल्याला योग्य अर्थ येथे सांगायचे आहे. 4 पर्याय दिलेले आहे. जुन्या वस्तू चांगल्या व उपयुक्त असतात. जुने सोने चांगले असते. जुन्या वस्तू पिवळ्या पडून सोन्यासारखे दिसतात. किंवा सोने हे जुनेचे असते. तर हे बघा मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर असणार आहे ते असणार आहे पर्याय क्रमांक 1, म्हणजे जुन्या वस्तूच्या चांगल्या व उपयुक्त असतात. अशा प्रकारे मित्रांनो आज आपण पुन्हा एकदा टॉप 20 क्वेश्चन पाहिले आहे मराठी भाषा 1 भाषा 2 साठी आणि पेपर 1 आणि पेपर 2 साठी. असेच क्वेश्चन पाहण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा. डिस्क्रिप्शनमध्ये मित्रांनो आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुपची लिंकसुद्धा दिलेली आहे. तिथे जाऊन आपण आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करू शकतात. एक लक्षात ठेवा की शिक्षक पात्रता परीक्षा, महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये जे प्रश्न विचारले जातात ते आउट ऑफ सिलेबस असतात. हे तुम्ही लक्षात ठेवा. हे इतर कॉम्पिटिटिव्ह परीक्षेमधून प्रश्न घेतलेले असतात आणि तेच प्रश्न TET मध्ये पुन्हा विचारले जातात. हे तुम्ही लक्षात ठेवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये काही नवीन प्रश्नांसोबत.